अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल एनजे क्रिएशन्सला। जर मित्रांनो तुम्ही प्रिव्ह्यू व्हिडिओ बघितला असेल तर पटकन आपल्या व्हिडिओला एक लाईक करून टाकायचं आहे। आणि तर मित्रांनो, जी आजची आपण व्हिडिओ केली आहे ती सध्याला इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चालू आहे। कारण की मित्रांनो, जी आपण व्हिडिओ केली आहे ती लिरिकल स्टेटस एडिटिंग केलेली आहे। मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून जे बाजूचं बेल आयकॉन आहे त्याला ऑलवर करून ठेवूया। तर जराही वेळ न घालवता मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून घेऊया। तो करना, परेशान हो गए हम लोग 2.5 साल से, ये भी परेशान हो गए, हम भी परेशान हो गए, करो फिर। तर मित्रांनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला एका ॲपची गरज लागेल। त्या ॲपचं नाव आहे अलाइट मोशन। मित्रांनो, जर अजूनही तुमच्याकडे अलाइट मोशन हे ॲप नसेल तर त्याची डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिकडून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, जे आपली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याला आपल्या पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तिथं जे मी तुम्हाला शेक इफेक्ट किंवा बीटमार्क प्रोजेक्टची लिंक दिली आहे त्यावर तुम्हाला अशा पद्धतीने क्लिक करून टाकायचं आहे आणि मित्रांनो ती ओपन होऊन जाईल। तर मित्रांनो, तिला ओपन करून घ्यायचं आणि ती रिडायरेक्ट करून आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये येऊन जाईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने येऊन जाईल। तर तुम्ही मित्रांनो ते ओपन झाल्यानंतर तुम्हाला असं काय इंटरफेस दिसेल। तर मित्रांनो, आजच्या जे आपल्या व्हिडिओमधला जो पासवर्ड आहे तो आपल्याला इथं सबमिट करावा लागेल। तर मित्रांनो, जो व्हिडिओचा पासवर्ड आहे तुम्हाला मिळवण्यासाठी आपल्या व्हिडिओला पूर्ण पाहावं लागेल। तर मित्रांनो, व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला तो पासवर्ड मिळून जाईल, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तर मित्रांनो, मी पटकन आपल्या जो व्हिडिओचा पासवर्ड आहे तो पटकन टाकून घेतो। त्यानंतर मित्रांनो, व्हिडिओचा पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं जे नेक्स्टचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून टाकायचं आहे। तर मित्रांनो, नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करून टाकल्यावर तुम्हाला असा काय इंटरफेस येऊन जाईल। तर मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर पटकन आपल्याला फॉलो करून घ्या, कारण की नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला तिकडेच मिळून जातील। तर मित्रांनो, त्याखाली तुम्ही पाहू शकता बीटमार्क प्रोजेक्ट। तर मित्रांनो, त्या लिंकवर तुम्हाला अशा पद्धतीने क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, ते रिडायरेक्ट करून आपल्या अलाइट मोशनमध्ये आपल्याला घेऊन येईल। त्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला पाहू शकता इम्पोर्टचं ऑप्शन आलेलं आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ते आपलं इम्पोर्टिंगचं पॅकेज आहे तो इम्पोर्ट होत आहे। तर मित्रांनो, तो इम्पोर्ट झाल्यानंतर असा काही इंटरफेस येऊन जाईल। तर तुम्ही मित्रांनो पाहू शकता इथं जे आपल्या व्हिडिओचं सॉन्ग आहे ते येऊन जाईल आणि मित्रांनो, मी जे लिरिक्सचे बीटमार्क केलं आहे त्यासुद्धा येऊन जातील। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जो आपल्या चॅनलचा लोगो आहे तो इथं दिसून जाईल। तर मित्रांनो, काय करायचं, आपल्याला त्या लेअरवर क्लिक करायचं आहे, इथं जे डस्टबिनचं ऑप्शन आहे त्यामध्ये क्लिक करून टाकायचं। त्यामुळे मित्रांनो, जो आपला लोगो आहे तो निघून जाईल। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, इथं प्लसचं आयकॉन आहे त्यावर क्लिक करायचं आहे, इमेज आणि व्हिडिओजमध्ये जाऊन व्ह्यू ऑल्समध्ये जायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, जिथं आपला फोल्डर आहे त्यामध्ये येऊन जायचं आहे। तर मित्रांनो, आपला जो फोटो आहे तो घेऊन टाकायचा आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, फोटोची डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळालेली आहे, तिकडून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला जो फोटो आहे तो डाउनलोड करून घ्यायचा। त्यानंतर मित्रांनो, इथं मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये जाऊन त्याला आपल्याला त्याची साईज वाढून घ्यायची आहे। त्यासाठी त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं थर्डवाल्या ऑप्शनमध्ये येऊन अशा पद्धतीने स्क्रोल करून अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, परत आपल्याला प्लसच्या आयकॉनमध्ये जायचं आहे, इमेज आणि व्हिडिओजमध्ये जाऊन व्ह्यू ऑलमध्ये जायचं आणि जिथं आपला फोल्डर आहे त्यामध्ये येऊन आपली शॅडो पेजी घेऊन टाकायची। अशा पद्धतीने घेतल्यानंतर मित्रांनो, त्याला पण मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे आणि त्याची साईज आपल्याला थोडीशी वाढून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो, परत ॲरोमध्ये येऊन त्याला थोडं अशा पद्धतीने खालच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, इतकं झाल्यानंतर आपल्या पूर्ण व्हिडिओच्या शेवटला येऊन जायचं आहे। इथपर्यंत आल्यानंतर मित्रांनो, आपली जी फोटोची लेअर आहे त्यावर क्लिक करून जे हे वाला ऑप्शन दिसतंय त्यावर तुम्हाला क्लिक करून टाकायचं। त्यामुळे जे आपल्या व्हिडिओचं सॉन्ग आहे तिथपर्यंत आपला फोटो येऊन जाईल। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्या शॅडो पेजीचं पण तसंच काही करून घ्यायचं। तर त्यासाठी मित्रांनो, परत आपल्याला एकदा त्या लेअरवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो, हे जे ऑप्शन दिसतंय त्यावर क्लिक करून आपल्याला पूर्ण सॉन्ग इतका व्हिडिओ आणि फोटो जे काही असेल ते तुम्हाला तिथपर्यंत येऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो, परत आपल्याला बॅक येऊन जायचं आहे आणि आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये येऊन जायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं लिरिकल इफेक्ट प्रोजेक्ट मिळून जाईल। तर त्यासाठी मित्रांनो, त्यावर
क्लिक करून टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने परत मित्रांनो रिडायरेक्ट करून आपल्याला अलाइट मोशनमध्ये घेऊन येईल आणि इथून तो पॅकेज आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इम्पोर्ट होत आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इम्पोर्ट झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जी खालची जी लेयर आहे त्यावर आपल्याला अशा पद्धतीने क्लिक करून टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही इफेक्ट दिसतं आहे त्यामध्ये जायचं आहे आणि मित्रांनो इथून जे 3 डॉट दिसतं आहे त्यामध्ये जायचं आहे आणि इफेक्ट कॉपी करून टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पूर्ण बॅक येऊन जायचं आहे आणि प्रोजेक्टमध्ये येऊन आपलं जिथं प्रोजेक्ट सुरू होते तिथं येऊन जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपली जी फोटोची लेयर आहे त्यामध्ये यायचं आहे, इफेक्ट्समध्ये जायचं आहे, 3 डॉटमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचं. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या फोटोला आहे तो मूवचा इफेक्ट लागून गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो असंच परत आपल्याला बॅक यायचं आहे, परत आपल्याला जे लिरिकल इफेक्टचे प्रोजेक्ट आहे त्यामध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जो एनजे क्रिएशनचा जो लेयर दिली आहे त्या लेअरवर क्लिक करायचं आणि मित्रांनो इथं जो बॉक्स दिसतोय त्यामध्ये जाऊन आपल्याला कॉपी लेअर करून टाकायचे आणि तिकडून मित्रांनो परत आपल्याला बॅक येऊन जायचं आहे आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला त्या बॉक्सच्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि इथं पेस्ट लेअर करून टाकायचे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पेस्ट लेअर करून टाकायचे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्या लेअरवर आपल्याला क्लिक करायचं आहे, एडिट आणि टेक्स्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथून ह्या ऑप्शनवर क्लिक करून व्ह्यू ऑलमध्ये जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो मी जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फॉन्टची लिंक दिली आहे त्यामध्ये जायचं आहे आणि मित्रांनो इम्पोर्ट फॉन्टमध्ये जाऊन तुम्हाला तो फॉन्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी इथं जो फॉन्ट आहे तो इम्पोर्ट केलेला आहे त्यामुळे तो मी रिटर्न इम्पोर्ट करून नाही घेत. तर मित्रांनो तो असा काही फॉन्ट दिसून जाईल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इतकं करून झाल्यानंतर आपल्याला जे लिरिक्स टाईप करायचे आहेत त्यासाठी मित्रांनो हे माझं जे नाव आहे आपल्या चॅनलचं जे नाव आहे ते कट करून टाकायचे. तर अशा पद्धतीने कट करून टाकून मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्याला क्रोममध्ये येऊन जायचे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं जे मी लिरिक्स आहेत ते सुद्धा दिलेले आहे. तर मित्रांनो इथून एक लिरिक्स आपल्याला कॉपी करून घ्यायची. त्यासाठी मित्रांनो आपण जी पहिली लिरिक्स आहे ती अशा पद्धतीने कॉपी करून घेऊया आणि मित्रांनो इथं टाईप करून ठेवूया. तर मित्रांनो इथून आपल्या अलाइट मोशनमध्ये येऊन इथं आपण तिथं पेस्ट करून टाकायचं. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं जे टेक्स्ट ॲनिमेशन लागून गेलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे त्या लेअरवर परत एकदा क्लिक करायचं आहे, कॉपी ह्या स्क्वेअरच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला कॉपी लेअर करून टाकायचे. अशा पद्धतीने मित्रांनो ॲरोवर येऊन जायचं आहे आणि परत एकदा आपल्याला त्या स्क्वेअरच्या बॉक्सवर क्लिक करून पेस्ट लेअर करून टाकायचं. त्यानंतर मित्रांनो परत आपल्या ॲरोवर क्लिक करून टाकायचं आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपण सेकंड ॲरोवर येऊन जा. त्यानंतर मित्रांनो तुम्ही ही जी लेअर दिसते आहे आपल्या त्या लेअरवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथं जे टाईमचं ऑप्शन दिसते त्यामध्ये येऊन आपल्याला ह्याची लेंथ आहे ती वाढून घ्यायची आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्याची लेंथ वाढून घेतली आहे. मित्रांनो तुम्हाला अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे, कारण की मित्रांनो जर तुम्ही डायरेक्ट इथून असं केलात काही जण ह्याच्यातून सुद्धा करतात. तर मित्रांनो त्यातून करायचं नाही, त्यामुळे जे आपलं ॲनिमेशन आहे पूर्ण व्हिडिओ म्हणजे ते ॲनिमेशन अर्धवट येऊन जाईल. त्यामुळे मित्रांनो तुम्ही त्या टाईमच्या ऑप्शनमध्ये जाऊन त्याची लेंथ वाढून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला परत इथून सेकंड लिरिक पेस्ट करायचे. तर मित्रांनो इथून आपल्याला परत क्रोममध्ये येऊन आपण जी सेकंड लिरिक्स आहे ती आपण इथून कॉपी करून आपल्याला परत त्या सेकंड लेअरच्या ह्याच्यात पेस्ट करून टाकायचे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला इथून हे कट करून आपल्याला हे इथं पेस्ट करून टाकायचं आहे. तर मित्रांनो पटकन मी माझे जितके पण लिरिक्स आहेत ते पटकन ॲड करून घेतो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जितके पण आपले काही आहेत लिरिक्स आहेत ते मी इथून सर्व ॲड केलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर तुमचा लोगो ॲड करायचा आहे तर तुम्ही लोगोसुद्धा ॲड करू शकता. त्यासाठी मित्रांनो इथं प्लसचं आयकन दिसते त्यामध्ये जायचं, इमेज आणि व्हिडिओजमध्ये जाऊन आपले जिथे लोगो आहेत त्या फोल्डरमध्ये आपल्याला सर्वात आधी येऊन जायचं. तर मित्रांनो अशा पद्धतीने मी जो माझं फोल्डर आहे त्यामध्ये येऊन गेलेलं आहे आणि मित्रांनो इथून जो माझा लोगो आहे तो मी इथून ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन साईजमध्ये जाऊन याची साईज मी अशा पद्धतीने कमी करून घेतली आहे आणि एका कोपऱ्यात आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी ॲड करून घेतो. तर मित्रांनो इथून मी त्याची साईज कमी करून घेतल्यानंतर एका कोपऱ्यात अशा पद्धतीने असं पटकन सेट करून टाकतो. अशा पद्धतीने सेट केल्यानंतर मित्रांनो परत अजून एक माझ्याकडे जो लोगो आहे तो पण सुद्धा ॲड करून घेतो. तर मित्रांनो हा आपला दुसरा लोगो आहे त्याला ॲड केल्यानंतर त्याची साईज पण आपल्या अशा पद्धतीने मित्रांनो कमी करून आपल्याला त्याला इथं अशा पद्धतीने ॲड करून घेऊया. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो इथं डिफरन्सच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला
ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमधून जाऊन कॉन्ट्रास्टमध्ये जाऊन सॉफ्ट लाईट अशा पद्धतीने करून टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो त्याची जी ऑपेसिटी ते आपल्याला अशा पद्धतीने कमी करून टाकायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पूर्ण व्हिडिओच्या शेवटपर्यंत येऊन जायचं आहे आणि मित्रांनो ते दोन्ही लोगोची लेंथ आहे ती आपल्याला पूर्ण व्हिडिओ इतकी करून टाकायची. तर पटकन अशा पद्धतीने करून टाकल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने आजची व्हिडिओ आपली झालेली आहे. तर मित्रांनो इथं जे एक्सपोर्टचं ऑप्शन दिसते त्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आणि व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरू करून घ्यायचं. तर मित्रांनो आशा करतो मला आजची व्हिडिओ आवडली असेल. तर अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करून टाका आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका आणि जे बाजूचं बेल आयकॉन आहे त्याला ऑलवर करून टाका, कारण की अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ मी जे बनवल ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो इथेच थांबतो. जय हिंद.